थँक्यू. मॅचच्या दिशेने जाऊया. एका बाजूने टीम पाहायला मिळते आहे जीवदानी गासपाडा, दुसऱ्या बाजूने राज भोईर साहेब यांच्या शुभ दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र या ठिकाणी दिला जातोय. अजय अभिनंदन आहेत. वेल प्लेड. चांगली खेळ त्यांनी आतापर्यंत मैदानावरती दर्शवला आणि अजय भगत यांना दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून असलेला कॅलेंडर का निर्णय हे मात्र आपण पाहू शकता त्या ठिकाणी दिले जात आहेत. जावत मॅचच्या दिशेने ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. सुरुवात चांगली झाली नाही आहे. एकंदरीत पहिल्या बॉलवर सुरेख सेल टिपला गेला आणि कल्पेश पाटीलला मात्र माघारी परतवण्याचं काम केलंय. एकंदरीत आपण पाहू शकता गासपाडा बॅटिंग करते, दुसऱ्या बाजूने शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव ही टीम आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय आणि तो सध्या यशस्वी ठरताना आपण पाहू शकता. विकास नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सर्व मान्यवांचं हार्दिक स्वागत असेल. महिला भगिनी या मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. गासपाडा HDL चषक 2025 आपण पाहतायत. एक सुरेख दर्जेदार आयोजन पाहायला मिळते. यंदाच्या वर्षामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक उद्याच्या दिवसामध्ये कोण स्वार होईल संध्याकाळच्या सत्रामध्ये या बाईकवर विकास आलाय. नवीन बॅटर एका बाजूने गोलंदाज आपण पाहिला तर गोलंदाज विकास पाटील आणि बॅटर आपण विकास विकासच्या इनफिल्डच्या भरून खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन क्षेत्र खाली आहे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तद्वर पाहता पाहता 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीमची टोटल जाऊन पोहोचेल दोन्ही अंकावर. 2 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. पहिल्या चेंडूवर कल्पेश पाटीलला बाद केला. पुलरलेनचा चेंडू होता आणि सुरेख सेल टिपला गेला की डीप मिड विकेट रिजन मध्ये. पुन्हा एकदा खराब लाईन लेन पंच दोन्ही समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 अंकावर. 3 रन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. बॅटिंग करतोय तो स्वतः आयोजक टीम, यजमान टीम पाहायला मिळते. जीवदानी गासपाडा विपक्ष शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव असा सामना आपण पाहत आहेत. पुन्हा एक डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येईल. एक धाव तर अगदी परिपूर्ण केली जात आहे. सिंगलने टीम जाऊन पोहोचेल 4 अंकावर. चांगली लढत पाहायला मिळते या 2 संघामध्ये. सलग 3 षटकार ठोकले तर गणपतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. टीमची टोटल 4. इथे स्विच चिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. डायरेक्ट हिट केला होता. यावेळेस काय घडलं जाईल तर चांगली कॉलिंग पाहायला मिळालंय. रोखलं गेलं एकंदरीत आपण पाहू शकतायत. कारण स्विच चिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट बॉल येतोय. सुरेख कामगिरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विकास पाटील. विकास पाटील हा गोलंदाज. पुन्हा एकदा काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळालाय. सुरेख कामगिरी करतोय शिरगाव टीम. कौतुक करावं लागेल. स्वतःचं घरेलू मैदान पाहायला मिळतंय आहे जीवदानी आणि दमखम दाखवावं लागेल. आधीच्या मॅच मध्ये काही जबरदस्त कामगिरी केली होती. कल्पेश मात्र मॅन ऑफ द मॅच जरूर ठरला होता, परंतु या मॅच मध्ये दमखम दाखवावं लागेल. यजमान टीम आहे. स्वतःचं घरेलू मैदान चांगलं प्रदर्शन करावं लागेल. चांगला सपोर्ट तुमच्या पाठीशी जरूर पाहायला मिळतोय. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तद्वर सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचतंय 5 या अंकावर. 5 धावा 1 गडीबाद 1 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. या एक वेळ सुमधुर संगीत. होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो 1 नंबर. आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो 1 नंबर. थँक्यू. लगातार 3 चेंडूवर 3 विकेट हॅट्रिक जर साधली तर जनार्दनजी मामा जनामामा यांच्याकडनं 2100 रुपयाचं कॅश प्राइज असेल शिरगाव टीमसाठी. म्हणजे दोन्ही बाजूने पारितोषिक लावलं गेलंय. एका बाजूने पाहिलं 3 चेंडूवर 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज. गणपतजी पाटील
यांच्यामधनं बॅटिंग करणाऱ्या टीमलाही लावलंय. इकडनं 2-3 विकेट्स प्राप्त करतायत तर 2100 रुपयाचा कॅश प्राइज जनमामांच्या माध्यमातून असेल शिरगाव टीमसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 5 या अंकावर. इकडनं थोडंसं गिअर चेंज करावं लागेल. जी सुरुवात पाहिजे होती सुरुवात प्राप्त करता आली नाही आहे. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त झाला त्यानंतर थोडंसं डगमगताना पाहिलं गासपाडा टीम, परंतु इकडनं कमबॅक करावा लागेल. मार्कवर आला अजय पाटील हा गोलंदाज. एका बाजूने आपण पाहिलं तर विकास अँड दुर्गेश अशी जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल आहे. टीमची टोटल 5, 1 गडी बाद. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुरेख झेल टिपला गेलाय आणि दुर्गेशला मात्र परतावा लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. गॉन. थँक्यू पापा. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. दुर्गेचा शॉट होता, दुर्गेचा फटका होता. त्या ठिकाणी फटका खेळला, हवेमध्ये गेला असं वाटलं नाही की कॅच होणार, पण क्षेत्ररक्षक होते पवन एवन खंदरपाड्याचे खेळाडू होते पवन. आणि पवन हा कॅच नाही घेतला, हा कॅच जवळपास कॅचही घेतला आणि जवळपास दुर्गेची विकेट मैदानावरती मिळवल्यात. त्याचवेळी आपला सर्वांचे लाडके युवा नगरसेवक म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते आदरणीय हार्दिकजी राऊत साहेबांचं आगमन आहेत. त्या आगमन आपल्या मंचाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहेत. एक गोड असं व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच आपण ज्यांना पाहिलं आहेत, यंग नेतृत्व म्हणून ज्यांच्या नावाची सातत्याने चर्चा असतात, हार्दिक सरांचं स्वागत असेल या मंचावरती. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025च्या माध्यमातून आपण आदरणीय व्यक्तिमत्व हार्दिकजी राऊत साहेबांचं स्वागत करूयात. ओव्हर टू कमेंटरी बॉक्स. यावेळेस चौकार येतोय. लॉंग लेग रिझन मध्ये पाहुण्यांचं मात्र स्वागत चौकारांशी झालंय. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचतोय 13 या अंकावर. सॉरी 9 धावा या स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. या झेलसाठी मात्र मंगेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आलाय पवन साडी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मार्कवर. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू मात्र थांबणार नाहीये. अगदी सीमारेषेच्या लगत मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चांगली क्षेत्ररक्षण होतंय. फेकी येते तद्वर अगदी 3 धावा परिपूर्ण केल्यात आणि या 3 धावांची टीम जाऊन पोहोचेल 12 रन्स. 12 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. त्या बाजूने शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव विपक्ष आई जीवदानी गासपाडा या 2 संघामधली ही लढत पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचल्यात 12 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतायत. हार्दिकजी राऊत साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचे सहकार्य आपण पाहू शकतायत. अगदी आमचं व्यासपीठ फुलून गेलंय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहू शकतायत. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 12 धावा. 2 गडी बाद. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरून आहेत. लॉंग ऑफ रिझन मधनं पुढे येत आहेत. तद्वर 1 धाव असेल. या सिंगलच्या मधून टीम जाऊन पोहोचेल 13 रन्स. 13 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतायत. जबरदस्त मॅच रंगतो या 2 संघामध्ये आपण पाहू शकतायत. घासपाडा HDL चषक 2025चा हा क्रिकेटचा रणसंग्राम बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा पाहायला मिळते. आज 5वा दिवस या स्पर्धेचा. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. सुरेख झेल टिपला जातोय. आज मात्र काही जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतंय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाकडनं. 3रा धक्का लागतोय तो आई जीवदानी गासपाडा या टीमला. गॉन. नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर.
थँक्यू. बहुजन विकास आघाडीचं ब्रीद वाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय आपण पाहतायत. सुरेख स्वांग पाहायला मिळालं. लोकनेते अप्पा यांच्यावर रचलेलं हे गीत. टीमची टोटल जाऊन पोचले 13. 3 गडी बाद. दीपक खांडेकर नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इकडे एखादी भागीदारी करावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. दूरवरून क्षेत्ररक्षक पुढे येतोय, तद्वर एक धाव परिपूर्ण केली जाईल. या सिंगलच्या मतीनं धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14-14 या अंकावर जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक इथे समाप्त झालाय 2. टीमची टोटल 7च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या. तर आई जीवदानी घासपड्या टीमनं 14. 3 गडी बाद. इकडनं गिअर चेंज करावा लागेल. येणारे 12 चेंडू आहेत, तद्वर घेऊया एक छोटीशी विश्रांती. थँक्यू. पवन घरात गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. इकडे थोडासा पिछाडीवर आहे आई जीवदानी घासपाडा यजमान टीम. इकडनं गिअर चेंज करावं लागेल या टीमला, कारण 7च्या सरासरीने 14 धावा आता स्कोरबोर्डवर आहेत. येणारी 12 चेंडू आहेत. 12 मध्ये जास्तीत जास्त धावा उभ्या कराव्या लागतील. टिपूर्ण क्षेत्ररक्षक पुढे येतोय. थोडासा फंबल होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र केला जात नाही आहे. या सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचेल 15 या अंकावर. 15 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आणखीन याच्यामध्ये तुम्हाला 20 ते 25 धावा ॲड करावा लागतील, तर एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल असेल. सध्या टीमची टोटल आपण पाहिली तर 15 या धावावर जाऊन पोहोचली गेलंय. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली. पवन घरत यावेळेस मात्र जबरदस्त उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल खाली. इथे एका अर्थाने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, असफल ठरले गेल्यात आणि 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांशी टीम जाऊन पोहोचेल. 17 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. प्रयत्न तर चांगला केला होता, आपण रिप्लेही पाहू शकतात. तर हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून पुढे आले होते आणि एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या जाऊन पोहोचले 17. 17 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहायला मिळतात. धावसंख्या पाहिली तर 17 ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. इकडनं चांगली बॅटिंग करावी लागेल. सध्या चांगली गोलंदाजी होतोय. ह्या वेळेस मात्र पुन्हा एकदा हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केलाय. काऊकोणच्या डोक्यावर नेतोय षटकार 6. जीवदानी घासपाड क्रिकेट संघ आहे वो एक नंबर. आई जीवदानी घासपाड क्रिकेट संघ आहे वो एक नंबर. जीवदानी घासपाड क्रिकेट संघ आहे वो एक नंबर. आई जीवदानी घासपाड क्रिकेट. थँक्यू. विकासच्या बॅट मध्ये मात्र षटकार येते. थोडंसं प्रेशर रिलीफ केलं असेल या षटकारांशी. धावसंख्येला आता पोहोचवलं गेले 23 रन्स. 23 धावा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा पवन घरत समोर विकास कुठून करण्याचं काम केलंय. लंगोन क्षेत्ररक्षक पुढे जातोय. एक धाव तर अंकित केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. पाहता पाहता 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या जात आहेत आणि या दुहेरीने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25. 25 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. धावसंख्या षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आहे. 4 चेंडूची समाप्ती झाली. 25 रन्स. आणखीन यामध्ये धावा जोडावे लागतील. 40 पर्यंत इकडनं मजल मारावी. 40 पार करावे लागेल तर फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल असेल. सध्या 25 धावा म्हणजे उर्वरित 8 चेंडू आहेत आणि 8 मध्ये 1-2 हवाई सफर इकडनं प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक झेल खाली. 2 क्षेत्ररक्षक. यावेळेस लॉगांचा क्षेत्ररक्षक पुढे आला आणि विकासला मात्र परतावा लागेल. 25 धावा 4 गडी बाद. गॉन. हे समाजसेवक असा आपा आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानिती सारी. हे आधारस्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधारस्तंभ
असा खंबीर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. थँक्यू. शेवटचा बॉल असेल धावसंख्या 25 संकेत पाटील आलाय नवीन बॅटर. शेवटचा बॉल पवन घरत चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस ऑब्स्टिकला सोडून जाणार चेंडू पंच दोन्ही आज समांतर करतायत. इतकी गोलंदाजीला दंडित केलं जातंय कारण थोडसा ऑब्स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 26 धावा स्कोर पुढे लागतायत. शेवटचा बॉल असेल काहीतरी कान मंत्र जरूर दिला गेलाय कनेत. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. संकेत पाटील हो 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 सुरेख सुरेख अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डॉट बॉल येतो. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 26 4 गडी बाद. येणारे 6 चेंडू असतील तत्पूर्वी या एक छोटीशी धून. आहेत एक नंबर थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. घनश्याम भोईर आलाय ज्याने मागच्या मॅचमध्ये काही जवळच गोलंदाजी केली होती. तोच घनश्याम भोईर. पण तो षटक म्हटलं ती हाणामारीचं षटक. इकडनं प्रहार करावे लागतील. इकडनं 10 ते 15 धावा आणखीन ऍड कराव्या लागतील. सध्या 26 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष आहे. 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा दीपक खांडेकरकडे क्षमता आहे. मोठे फटके घेण्याचे एका बाजूने संकेत पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. 6 बॉलमध्ये बनवायच्या आहेत जास्तीत जास्त धावा. एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. सध्या 26 धावा स्कोरबोर्डवर आहेत. घनश्याम भोईर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुरेख प्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतंय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहू शकतायत. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 28 रन्स. एक धाव खूप महत्त्वाची आहे सध्या आकाशपाडा टीमसाठी. 28 रन्स 28 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. शेवटचे 5 बॉल. अंतिम 5 चेंडू आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर दीपक बॅटमधून यावेळेस 1 बाउन्स. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळालाय. दीपक खांडेकरच्या बॅटमध्ये येतोय चौकार. 4. तासात चिनू पाटील बॉलरचा संघाला हात भारा. दीपक खाडेकर फास्टर बॉलर संघाचा तारणहार. तासात चिनू पाटील बॉलरचा संघाला हात. थँक्यू. दीपक पाटील खांडेकरचा उल्लेख झाला आणि त्यांच्या बॅटमधून चौकार आलाय. आणखीन अपेक्षा असतील. 4 चेंडू आहेत शेवटचे. 32 धावा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सुरेख क्षेत्ररक्षण क्या बात आहे. स्वतःला जम लगावली होती आणि 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्यात असं म्हणायला हरकत नाही आहे. पंच 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 थांबायचं आहे. आपण चौकार आहे की अडवला आहे चेक करणार आहोत. बघा या ना. चला 2 धावा असतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 रन 34 धावा. अंतिम 3 चेंडूचा खेळ शेष. 1-2 हवाई सफर नितांत गरज आहे गाजपडा टीमला. यावेळेस बिग 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 ब्लास्ट पाहायला मिळतोय. HDIL चषक षटकार 6. संघाचा तारणहार. तासात चिनू पाटील बॉलरचा संघाला हात
थँक्यू. धावसंख्या धावून पोहोचले 40 या अंकावर. 40 रन्स. शेवटचे 2 बॉल आहेत. आता मात्र सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल केलंय. संकटमोचक ठरला या टीमसाठी सध्या. दीपक खांडेकर 40 धावा स्कोर बोर्डवर लागतायत. षटक क्रमांक अंतिम मार्गस्थ. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 6 बॉलमध्ये 16चं योगदान दिलंय आणि ह्या धावा खूप महत्वाच्या आहे. 40 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचे 2 बॉल. अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज घनश्याम भोईर समोर. दीपक खांडेकर पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा अगदी परिपूर्ण केल्यात वेगाने. 2 धावांची टीम जॉईन पडते. 42 रन. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू या इनिंगचा. सुरेख कामगिरी केले. कमबॅक केलं या टीमनं. शेवटचे 1 बॉल आहे. 42 रन्स. 42 धावा स्कोर बोर्डवर लागतायत. अंतिम चेंडू असेल इनिंगचा. 42 रन्स. शेवटचा बॉल. इकडनं शेवट कोणाचा गोड केला जाईल. अंतिम चेंडू असेल. एखादा चौकार षटकार की विकेट्स असेल या चेंडूवर. अंतिम चेंडू. ह्या बॅट्समॅनचा पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. इथे सुरेख झेल टिपला जातोय आणि 4 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय. 10.50च्या सरीने धावा जमावल्या गेल्यात. 42-43 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. धन्यवाद. सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. घासपाडा HDL चषक आणि मंचावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके बहुजन विकास आघाडीचे युवा माजी नगरसेवक आदरणीय हार्दिकजी राऊत साहेब आपल्या मंचावरती आहेत आणि यथोचित मान सन्मान आपण त्यांचा या मंचावरती करीत आहोत. मी या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय विजयजी गरज साहेब आणि विनोददादा पाटील आपल्या दोघांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहेत. आपल्या सर्वांचे लाडके बहुजन विकास आघाडीचे युवा माजी नगरसेवक आणि एक डॅशिंग डायनामिक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत असे हार्दिकजी राऊत साहेब यांचा सन्मान आहे. तो सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. आज या स्पर्धेसाठी मात्र आपला अमूल्य वेळ देतात आणि साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. येत्या कालावधीमध्ये विरारमध्ये आपण पाहिलं तर विरार रन महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तो देखील आयोजित केलेला आहे. होम मिनिस्टर हे देखील आपल्या भेटीला येत आहेत आणि संपूर्ण त्या कार्यक्रमाचं आपण पाहिलं तर मुख्य नियोजन हार्दिकजी राऊत साहेब आपल्या समोर घेऊन येणार आहेत. तर हार्दिकजी राऊत साहेबांचा सन्मान आहेत तो सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. मी हार्दिकजी राऊत साहेबांना विनंती करतो आपण या स्पर्धेसाठी आपल्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025 पर्व 5वे विजय विनोद पाटील, विजय घरत, अजिंक्य घरत आणि संपूर्ण टीम गेले 5 वर्ष आपला चंदनसार पंचक्रोशीमध्ये. मी चंदनसार पंचक्रोशी ह्याच्यासाठी म्हणतो की वैतरणापासून ते चंदनसारपर्यंत सगळ्या गावांची नावं माझ्याकडे आहेत आणि पाठ आहेत, पण ती घेण्यापेक्षा चंदनसार पंचक्रोशी म्हटलं का आजूबाजूची 5 गावं आणि खास जिल्ह्यातल्या मुलांसाठी, तालुक्यातल्या मुलांसाठी आणि चंदनसार विभागासाठी तुम्ही हे सामने आयोजित करतात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. खूप चांगला आहे. असे कार्यक्रम आपल्या विभागातील मुलांसाठी तुम्ही घेतात. मागे बसलेल्या काकी लोकांसाठी पण घ्या. आहे महिलांचे आहेत ना. तसंच मी विनंती करीन का आपल्याकडे एवढं चांगलं विभागीय मैदान आहे. आपल्याकडे काशीनाथ दादा आहेत, यज्ञेश्वर पाटील साहेब आहेत, लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आपले नेतृत्व क्षितिजदादा ठाकूर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही हे कार्यक्रम घेतात. तसं महिलांसाठी आता आपले समालोचन कक्षातून मी ऐकलं का होम मिनिस्टर, तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही महिलांचा कार्यक्रम घ्या. होम मिनिस्टर मी स्पॉन्सर करीन. 3 पैठण्या या विभागासाठी, या इकडच्या महिलांसाठी बहुजन विकास आघाडीतर्फे आजच जाहीर करतो. तारीख तुम्ही सांगा, कार्यक्रमाचं स्थळ तुम्ही ठरवा. जतीन पाटील साहेब आपले माझे मित्र इथे आहेत, ती संपूर्ण टीम इकडे येऊन
तुम्हाला होम मिनिस्टरचा कार्यक्रम देईल. 5 वर्ष ह्या कार्यक्रमाला झाली, पुढे मला अशी 25 वर्ष तुमच्याकडे यायला आवडेल. ह्याच कार्यक्रमाच्या दरम्यान तुम्ही होम मिनिस्टरचा पण कार्यक्रम घ्या आणि आमच्या सर्व ताई माई अक्कांना पैठणी देत राहा, एवढी मी विनंती करतो. मला इथे बोलवलं, सालाबाद प्रमाणे इथे माझा जो मान सन्मान केला त्यासाठी घासपाडा विभागीय टीमचे आणि आमचे मित्र ॲडव्होकेट, त्यांचं नाव घ्यायचं राहिलं, नितीनजी भोईर यांचे सुद्धा आभार मानतो. नितीनजी, मी आता एक कार्यक्रम जाहीर केला, होम मिनिस्टर घ्यायचा आपल्याला, पंचकृषीतल्या महिलांसाठी घ्यायचा. तुम्ही ठरवा कधी, वार, वेळ, स्थळ काय जास्ती नाही, 300 महिला, 400 महिला, 500 महिलांसाठी इथे जरी तुम्ही केला, असंच तिन्ही सांजेच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला 4 ते 7 3 तासाचा कार्यक्रम होतो. व्यवस्थित काय तिथे बसायची गरज नसते, फक्त खुर्च्या आपल्याला लावायला लागतील आणि खेळाला हाच मंच एवढाच लागतो. कार्यक्रम सुंदर होतो. महिलांना फक्त ने-आण करावं तुम्हाला लागेल, कारण इथे कार्यक्रम ठेवला तर वैतरणापासून ते आपल्या कोपरीपर्यंत स्थानिक महिला जेवढ्या येतील, बाहेरच्या आल्या तरी त्या आपल्याच आहेत, कारण आता आपण त्यांना सामावून घेतलेलं आहे. आजूबाजूचा विभाग वाढला आहे, चंदनसार विभाग म्हटलं तर तिथे हायवेपासून इथपर्यंत. तर कसं करायचं साहेब, तुमच्या परवानगीशिवाय मी इथे जाहीर केलं आहे. आय एम ऑब्लाइज टू यू सर, सो यू हॅव टू कॅरी फॉरवर्ड विथ दिस. आमचे ॲडव्होकेट मित्र नितीनजी, पुढच्या कार्यक्रमाचं तुम्हाला नियोजन करायचं आहे. अब तुम्हारे हवाले वतन साथियो. आणि काकी लोक, तयारी आहे ना तुमची? होम मिनिस्टर खेळणार ना सुनबाईंना घेऊन? खेळायचं आहे. धन्यवाद. इथे बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. कोणाचे जर चुकून माकून आभार मानून बोलून घ्यायचे राहिले असतील तर त्यांचे सुद्धा आभार मानतो. आपले बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा नेतृत्व आपले क्षितिजदादा, पालघर जिल्ह्याचे प्रथम खासदार बळीरामजी जाधव, बोईसरचे आपले माजी आमदार राजेशजी पाटील, काशीनाथदादा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, संपूर्ण विभागीय आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी पंचायत समिती सदस्य, सर्वांचे आभार मानतो. इथे बोलवून मला मान सन्मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. संपूर्ण ग्रामस्थांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. धन्यवाद हार्दिकजी राऊत साहेबांचं पण हे मनोगत ऐकलेलं आहात. आणि येत्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर जे साहेबांचं वक्तव्य आहेत की महिलांसाठी देखील कार्यक्रम राबवायला हवात आणि प्रयत्न त्यासाठी ॲडव्होकेट नितीन भोईर साहेब, विजयजी घरज साहेब, विनोददादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला नक्की या संपूर्ण कार्यक्रमाची दखल घेतील. आपण दिलेलं मोलाचं मार्गदर्शन त्याबद्दल पुन्हा एकदा मी बहुजन विकास आघाडीचे युवा नेतृत्व आदरणीय माझे नगरसेवक हार्दिक राऊत साहेब, थँक्यू सो मच. आपण मुलाचा वेळ दिला त्या स्पर्धेसाठी आणि आपल्या मुलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद असणार आहेत. मायच्या दिशेने जाऊयात. दीपक खांडेकर, नाम तो सुना होगा. मैदानावरती पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी हाताळलाय दीपकने. रन करायच्यात, मैदानाच्या 40च्या पार करायचे आहेत, पण पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त कंजूसी गोलंदाजी करत असताना त्याने 4 धावेपेक्षा एकही धाव एक्स्ट्रा दिलेली नाहीत. त्यामुळे दीपक खांडेकरनं पहिल्या षटकामध्ये मॅच मध्ये घेऊन आलाय. पाठीमागे टाळ्यांचा गजर आलाय, पुढून टाळ्यांचा गजर आलाय. टाळ्यांचा गजर होणार. एक डीजेचं संगीत घेऊया आणि मैदानावरती येऊयात. थँक्यू. मॅच रंगणार आहेत, काही शंका नाही. आणि सामन्याचं समीकरण पुन्हा जाणून घेऊयात. 18 बॉलचा खेळ बाकी आहेत, 39ची गरज आहे. आपण कंपॅरिझन पाहिलं होतं, कंपॅरिझन मध्ये जास्त काही फरक नव्हता. कंपॅरिझन मध्ये तितका फरक नाही पाहायला मिळाला. एका बाजूला 5 होत्या, इथे 4 होत्या, तिथे 1 विकेट होती, इथे विकेट नाही आहेत. चांगली गोष्ट शिरगावसाठी आहे की त्यांना 1 रन कमी केलेत, पण तिथे 5 वरती 1 विकेट होता. आई जुदानी गासपाडा संघ ज्यावेळी पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत होता त्यावेळी 5 वरती त्याने 1 विकेट गमावली होती. कल्पेश पाटीलची ती विकेट होती. पण शेवटी दीपक खांडेकरनं केलेला खेळ, दीपक खांडेकरनं साधलेली ती इनिंग थोडं संयमाची इनिंग होती आणि आक्रमण देखील होतं. त्या दोन्ही गोष्टी पाहिल्या होत्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर 4 धावा. कल्पेश म्हात्रे आल्यात. कल्पेश म्हात्रेचा बॉलला खेळलाय. सफल होत असताना जय गावडे यांच्या बॅट मधून चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार पार पार. सिक्सर.
थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले. पहिला बॉल वरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. गुटना टेक सिक्सर देख. मैदानावरती टोकलाय जय गावडेनं हा सिक्सर. आणि वसुंधरा महिला बचत गट आहे त्यांच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालेत. त्या हॉटेलच्याच दिशेने बॉल मार्गस्थ होत असताना आपण पाहिलं. धपलक्यावरती धाबा धपलक्यावरती लगावलं आतापर्यंत 10 धाबा. 1.1 चेंडूचा खेळ संपला गेला. टार्गेट मैदानावरती ठेवलं या मॅच मध्ये 43 धावेचं समीकरण. पहा 17 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहे आणि 17 बॉल मध्ये 33 धावांची अजूनही गरज आहे. 17 बॉल मध्ये 33 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी आपण पाहू शकतात कल्पेश. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे स्ट्रोक चांगला खेळला. पाठीमागे रेस केली जात आहे. दीपक बॉल वरती धावलाय. जीवाची आकांक्षा करतात बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये. बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या पार. आणखीन एक कडक चौकार. थँक्यू. आधी सरळ बॅटने खेळला, त्याच्यानंतर स्वीप केला, तिथे सिक्सर मारला, त्याच्यानंतर अक्रॉस बॅट केली, स्विचिट खेळला, स्विचिट मध्ये चौकार ठोकलाय. जय गावडे टेक्निकल साऊंड सिस्टम बॅटर आहेत. तो मैदानावरती चांगली बॅटिंग करतोय आणि तिथून आता थोडा दबाव दडपण वाढलेत टीम घासपाडावरती. प्रयत्न करावे लागतील कल्पेशांना. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर धावा त्यांनी खर्च केला जवळपास 10 रन. तिसरा बॉल घेऊन कल्पेश भागपुडला गेले. स्लाइस केलं, कट केलं. पुन्हा एकदा बॉल मात्र मार्गस्थ होत आहे पाठीमागे. इथे बुद्धिमत्तेचा चांगला वापर केलाय आणि बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या पार पार पार. चौकार. आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली कळदाला गुजरारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही. आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय. जगा तुम्हाला सोडायचं नाही. आपली यारी लय भन्नाट हाय. थँक्यू. अगदी प्रत्येक जण म्हणतो की क्रिकेटचा खेळ फक्त ताकदीने खेळला जातोय. क्रिकेटचा खेळ ताकदीने नाही, क्रिकेटचा खेळ माइंडने खेळला जातोय. शांत डोक्याने खेळला जातोय. जयला माहित आहे ताकद नाही वापरायची, नजाकत दाखवायची. नजाकत हलकीशी नजाकत दाखवतात. बॅकफुटला जातात, कट करतात, गॅप शोधतात आणि गॅपमध्ये पाठीमागे जिथून गली थर्डमॅन खास करून फाईन लेग गली आपण या सर्व काही झोन पाहतात पाठीमागे असलेली, तिथून बॉल जो ट्रॅव्हल होतो तो बॉल सुपर फास्ट जातोय. तो वेगाने जातोय, जलद गतीने जातोय, दुप्पट वेगाने जातोय आणि कदापि त्याचा इम्पॅक्ट जो आहे ना तो इम्पॅक्ट सध्या घासपाडा संघाला जाणवतोय मैदानावरती. रन झाला 18. पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळलात. आता ऑफ साईडला फटका खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक खेळलात. बॉल लढवण्याचा प्रयत्न. फिल्डिंग करेपर्यंत मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. 1.4 चेंडूचा खेळ संपला. 19 लॉस. आतापर्यंत एकही विकेट मात्र इथे फेकला नाही. ही चांगली गोष्ट आहे टीम शिरगाव स्पोर्ट शिरगावसाठी. जय गावडेची आणि दुसऱ्या बाजूला दीपक पाटीलची एक चांगली भागीदारी. अमरजी पाटील यांचं आगमन झालं भटपाडा गावातील. आपलं स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025 मध्ये. आक्रमण केलाय. पॅड वरती मिळाला. नाही 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 सोडणार. बॅटर मैदानावरती फायर आहे आणि दीपक पाटीलच्या बॅट मधून डिस्ट्रॉय करणारा सिक्सर. 6. थँक्यू. शेवटचा इथून आता बॉल शिल्लक राहिले या षटकामध्ये. धावा आता आतापर्यंत जवळपास पाहिलं तर कल्पेच्या षटकामध्ये 21 धावा आलेल्या आहेत. फुलटच बॉल त्याला खेळलाय. मैदानावरती आता घडलंय काय त्याची चर्चा. एक धाव घेतला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न तिथे सुरू झालेला आहे. काय घडलंय मैदानावरती. दीपक खांडेकर ते वेगानं जलद गतीने बॉल त्यांच्या दिशेने मार्गस्थ झाला होता. तिथे आता 2 धावा घेतल्यात. पहा ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. कल्पेचा हा बॉल फुलटच बॉल होता. फुलटच बॉलला खेळण्याचा प्रयत्न. जय यांच्या बॅटमधून स्ट्रोक लगावला होता. वेगवान बॉल होता. एका हातामध्ये बॉलला कॅरी तर केलं होतं. सेलिब्रेशन करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल 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 हातामधून निसटताना आपण पाहिलं आणि त्या ठिकाणी आता मात्र पहा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पुन्हा रोलिंग करून दाखवलं जात आहेत. हा कॅच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये थोडं लवकर सेलिब्रेशन करण्याच्या मोमेंटमध्ये आलेत, त्यामुळे हा बॉल आता तो निसटलेला आहे. 2 षटक संपल्यात. 27 धावा झाल्यात. 12 मध्ये करायच्या 16 रन आणि ड्रॉ होणार आहेत. त्यामुळे त्याची चर्चा होणार आहे. ड्रॉच्या दिशेने देखील आपण मार्गस्थ होणार आहोत. कंपॅरिझन पहिल्या 2 ओव्हरमध्ये आई जुदाने घासपाडा होता 14ला 3 विकेट. शिरगाव स्पोर्टचा संघ आहे 27ला विकेट नाही गमावली.
आकडेवारी चांगली आहेत, विकेटही नाही गमावली, त्यामुळे या मॅच मध्ये बेटर परफॉर्मन्स आतापर्यंत टीम शिरगावनं मैदानावरती दिलेला आहे. समीकरण आहेत या मॅच मध्ये 12 बॉलचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि 12 बॉल मध्ये 16चं लक्ष असणार आहेत. एक छोटासा ब्रेक मध्ये डीजे सुमित. ही कामगिरी घासपाड संघाचा पालघर जिल्ह्यात नाव हाय होत बर. घासपाड संघाचा पालघर जिल्ह्यात नाव हाय होत बर. आई जीवदानी घासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. आई जीवदानी घासपाड. थँक्यू. 12 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 16 धावेची गरज आहे. दुर्गेश यांना पण मैदानावरती पाहू शकतायत. 12 मध्ये 16 दुर्गेश मैदानावरती पाहायला मिळत आहेत. समोर पाहिलं तर जय गावडे आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर कनेक्शन तर नाही झालं. शॉट फाईन लीगला खेळाडू तिथून मात्र येतोय वेगाने, तो मात्र बॉल अडवतोय. फेकी करेपर्यंत मिळले करून संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती वाढल्यात. येणारे चेंडू मात्र मैदानावरती शेष आहेत 11 मध्ये रन करायचे मैदानावरती अजूनही 15. टीम वैतीपाडाचे कॅप्टन आपणास विनंती असेल आपण येऊन थांबायचं. विराज शुभमला विनंती. शुभम आपण यायचं. शुभम आमच्यापर्यंत येत आहेत. काही वेळामध्ये चिठ्ठ्यांचा ड्रॉ होणार आहेत. पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय हवेमध्ये. झेल अखेरीस घेतलाय दीपक खांडेकरने. झेल आणि मैदानावरती आला विकेट. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. दीपक मैदानाच्या बाहेर गॉन. संघाचा तारणहार तसाच चिनू पाटील बॉलरचा संघाला हात भार. दीपक खाडेकर फास्टर बॉलर संघाचा तारणहार. थँक्यू. दीपक पाटीलला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. कॅच घेतला दीपक खांडेकरनं. एका दीपकनं दुसरा दीपकचा कॅच घेतलेला आहे. तर मग दीपक आता मैदानाच्या बाहेर येत आहेत आणि पहा ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवरती दृश्य दाखवले जात आहेत. दीपक खांडेकरनं विकेट सेलिब्रेशन त्या ठिकाणी केलं. फलंदाज मैदानाच्या बाहेर आल्यात. 28 धावा धावफलकावरती लगावल्यात. एक विकेट मात्र मैदानावरती गमावल्यात. 43चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहे. 10 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायच्यात 15. 10-15 वाला मॅच आहेत. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानावरती आलेत. या वर्षाचे इन्फॉर्म खेळाडू विकास पाटील. विकास पाटील मैदानाच्या बाहेर. दांडी 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 गुल. विकेट. संघाला हात भार. नितेश पाटील ओमकार भोईर बेस्ट आहेत फिल्डर. नितेश पाटील ओमकार भोईर बेस्ट आहेत फिल्डर. आई जीवदानी घासपाड क्रिकेट संघ आहे. थँक्यू. पहा कशा प्रकारे बोल्ड झाल्यात, कशा प्रकारे दांडी त्या ठिकाणी उडवण्यात आलेली आहे. पाहूया पुन्हा एकदा. दुर्गेशचा बॉल होता. ओव्हर द विकेटने गेले. वेगवान टाकलेला बॉल पुढे टाकल्यात. ब्रॉक मात्र अगदी करण्याच्या प्रयत्नामध्ये 2 पायांच्या मधून हा बॉल मार्गस्थ झालाय आणि बरोबर पहिली एसटी वाकवली गेलेत. फलंदाज मात्र आपण पहिलं उजव्या एसटीवरती हिट होत असताना पाहायला मिळालात. विकेट आलायत. विकासची विकेट आल्यात. आता मॅच मध्ये आणखीन रंगत रचणार आहेत. पण काही गोष्टीवरती चर्चाही आहे. म्हणजे घासपाड्याचे काही आता खेळाडू आहेत, घासपाड्याचे काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्यामध्ये पण आता चर्चा सुरू आहे. पहिलं षटक घडलं त्यावेळी दुसऱ्या षटकामध्ये नक्की कोणाचा वापर करायचा होता आता ही चर्चा सुरू आहे. त्याही गोष्टी आहेत. पण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला ज्या त्या वेळेवरतीच खेळायचा असतो. टाईमवरती सर्व काही करायचं आहे. टाइम निघून गेला ना मग माणसाचं जसं एखाद्या माणसाची वेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत तसा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत. माणसाची वेळ बदलण्यासाठी वेळ जात नाहीत तसा क्रिकेटचाही खेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत. खेळ बदललाय. पहिल्या 2 षटकामध्ये खेळ शिरगावच्या बाजूने होता आणि त्याच्यानंतर आता बदललाय. फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्राची काय धावचीची संधी. धावची 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 तुम्ही तो घेऊत एक संगीत डीजे. जीवदानी घासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. आई जीवदानी घासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. जीवदानी घासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. आई जीवदानी घासपाड. थँक्यू. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर सरिता ट्रान्सपोर्ट मदनजी बरफ साहेब आणि दीपक बरफ साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सहकार्य 5,000 रुपयाचं आलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी घासपाडा एचडीएल चषकाच्या वतीनं त्यांचा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मनापासून आभार व्यक्त करूया. धन्यवाद. थँक्यू सो मच मदन बरफ साहेब आणि दीपक बरफ साहेब. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये फ्रेम मध्ये नाही आले आणि जय मात्र मैदानाच्या बाहेर आल्यात. महत्वाची विकेट आलेली आहे.
जय घरात यांची विकेट आलेली आहेत. पण आता प्रत्येकाला तेच आठवतंय, कदापि एक दीपक खांडेकरच्या हातामध्ये झेल उडाला होता. मग तो झेल कदापि कंप्लीट झाला असता तर आणखीन मजा आली असती, आणखीन मजा आली असती. आता काही जण तोच विचार करतात, पाठीमागे जाऊन तोच विचार करतात. पण धावा फलकावरती 28 धावा, 8 बॉलचा खेळ, 15 धावेची गरज. मॅच मध्ये रंगत आलाय, दुर्गेशने आणलंय. ओ व्हॉट अ बॉल, काय बॉल टाकल्यात समोरून. अचानकपणे त्या बॉलला अनपेक्षित उचली घेतल्यात. आता 55 वन बाउन्सही दिल्यात, वन दंडितही केल्यात. पण अचानकपणे बदललेला मॅच या मॅचला बदलवून टाकलाय. आणि घासपाडा HDL चषकामध्ये जो आवाज थोडा थांबला होता ना, तो आवाज वाढलाय, आवाज थोडा आलाय, एनर्जी लेवल वाढले आहेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 7 आणि 7 मध्ये करायच्यात 15, 7 मध्ये 15 करायच्या. चांगली गोलंदाजी हाताळली दुर्गेशनं. या षटकामध्ये त्याने कमी रन दिल्यात. समोर जय गावडे आहेत, एक महत्वाचे खेळाडू आहेत. हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी, चुकी पुढे नाही थांबायचं, बाउंड्री लाईन वरती थांबायचं होतं, पण चुकी घडलाय आणि बॉल सीमारेषेच्या पार. षटकार थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले. नाही फ्रेम मध्ये तुम्ही भरपूर पुढे होते. वेळ निघून गेल्यावरती डोक्यावरती हात मारणं काही गरजेचं नाहीत, मग तिथे काही करू शकत नाहीत. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुण्यात काय घडलंय. जन्मेश होते त्या ठिकाणी, बॉलच्या अगोदरच 3 ते 4 पाऊल होतं, ते जवळ पुढे होते. बाउंड्री लाईनच्या ते 3 ते 4 लाईनच्या जवळपास भरपूर पुढे होते. कदापि बाउंड्री लाईनवरती असतं तर एक सहज सोपा कॅच झाला असता. पण जय गावडेच्या बॅटमधून षटकार आलाय. चला टीम मिटिंग नाहीत, मैदानावरती आता लक्ष आहेत. येणारे चेंडू शेष आहेत 6 बॉल मध्ये करायच्यात 9. 6ला उलट केलं तर 9 होतात, 9ला उलट केलं तर 6 होऊ शकतात. आकडेवारीमध्ये हा मामला आहेत. कंपॅरिझन आईजुदानी घासपाडा होता 26ला 4 आणि शिरगाव 34ला 3 आहेत. अजून शिरगाव पुढे आहेत. शिरगाव एक स्टेप थोडा पुढे आहेत आणि पुढे राहतोय, थोडा पुढे राहण्याचा प्रयत्न करतोय. समीकरण मैदानावरती आहे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 धावेची गरज आहे. पण 2 गोष्टी घडल्या असता, एक तर रनई वाचल्या असत्या आणि कॅचही झाल्या असती, रनई वाचल्या असत्या आणि मग 15चं समीकरण असतं. पण आता 15 नाही, आता 9 आहेत. आता 6 बॉल मध्ये 9 आहेत. महत्वाचा खेळाडू जय गावडेला जीवनदान एक वेळा नाही, जयला 2 वेळा जीवनदान मिळालं, 2 वेळा. जय गावडे सध्या 10 मध्ये 23 वरती खेळतायत. नशिबाची साथ कदापि जयच्या जवळपास आहे की तेही नाही समजत. जयला नशिबाची साथ मिळत आहेत, जीवनदान मिळतात, त्याचा फायदा ते सध्या मैदानावरती उचलतात. 6 बॉलचा खेळ मैदानावरती शेष, 9 धावेची विशेष गरज. या मॅचला जिंकण्यासाठी रंगतदार मॅच आहेत. कल्पेश पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. पोलाड श्रमता या खेळाडूकडे आहे, दाखवण्याची आता हीच वेळ आहे कल्पेश यांच्याकडे. समोर पाहिलं तर चेतन किनी सिके आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ टर्मच्या बाहेरचा बॉल, त्याला खेळलाय पहिल्याच बॉल वरती, फटका खेळलाय आणि बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या पार. चौकार. वाड्याची बाजारात काल लिताना पुरी माझे झाले गे हाल. गेली वाड्याची बाजारात काल लिताना पुरी माझे झाले गे हाल. थँक्यू. फिल्डिंग पोझिशन थोडंस आपण पहिलं ऑफ टर्मच्या बाहेरचा बॉल ठेवला होता आणि तिथे 3ही खेळाडू तुमच्या 33 आतमध्ये होते, त्यामुळे त्याही गोष्टीवरती चर्चा आहे. समोर फटका, समोर बॉल चाललाय सीमारेषेच्या पार आणि मॅच संपलाय, मॅचला जिंकलाय, फिनिश केलाय चेतन किनी सिकेनं. हा सामना जिंकलाय टीम शिरगाव स्पोर्ट शिरगावनं. अभिनंदन असेल टीम शिरगाव स्पोर्ट शिरगाव आणि हार्डलक टीम आईजुदानी घासपाडा मात्र पराभवाच्या छायामध्ये जावं लागतात. चला कॅप्टन राजू भोईर आपण या लगेच या मैदानाच्या दिशेने जाण्यापेक्षा आपण इथे आपण ड्रॉ करणार आहोत. राजू भोईर वरती या, थोडं व्यासपीठावरती या आणि चला राजू भोईर आपण या मंचावरती. आणि दुसऱ्या बाजूने कॅप्टन आमच्यापर्यंत आहेत SK यानी की शुभम किनी आहेत. 2 चिठ्ठे आहेत. रायपाड्याचे कॅप्टन अनिकेत आपल्याला टॉस साठी यायचं, त्यामुळे